वेळेचं महत्व असं असतं, तुम्ही एखाद्या 100 मीटरच्या धावपटूला जर विचारलं जीवनात तर सेकंदावरती स्पर्धा राहते, हे सर्वांना माहिती आहे. शाळेत थोडं लेट झालं तर त्या विद्यार्थ्याला लेट लतीफ म्हणतात, तू लेट येतो काय. सर्प हा काही आपला दुश्मन नाही. मनुष्याने किती विकास केला, विकास करत असताना आपण अनेक प्राण्यांवर अतिक्रमण होणार नाही याची काळजी. यानंतर दिनेश जानींचा यांचा सन्मान आदर्शवर कार्यकर्ते आहेत आणि राष्ट्रवादीचा अतिशय त्यांनी जोरात. यानंतर शुभम जालिंदर शेलार. थोडंसं सरका आहे, थोडं सेंटरला आहे. आज मुक्तानंद शाळेमध्ये हा कार्यक्रम घेतल्याबद्दल खूप खूप आभारी आहे. आणि वन विभागाच्या वतीने एक सूचना देतो सर्वांना की हे साप मारू नये. साप निघाला कुठं शेतामध्ये, घरामध्ये, कुठं बाहेर रस्त्यावर, तर सर्पमित्रांना फोन करावा किंवा वन विभागांना 1926 या टोल फ्री नंबरवर फोन करावा, जेणेकरून सापांचं रेस्क्यू केलं जाईल आणि सुरक्षित ठिकाणी सोडलं जाईल. आज एवढ्या ठिकाणी नागपंचमीचा सण साजरा होत आहे. तसं एवढ्यात सगळेच सण जोरात साजरे होतात, अतिशय उत्साहाने साजरे होतात. आज या नागपंचमीच्या कार्यक्रमाच्या उत्साहाच्या निमित्ताने आज नागदेवतेची सर्वत्र पूजा केली जाते. त्या नागदेवताचं कुठंतरी, सर्पाचं कुठंतरी रक्षण व्हावं, त्यांना सुद्धा एक जगण्याचा अधिकार आहे. त्यांच्याविषयी असलेल्या अनेक अंधश्रद्धा दूर व्हाव्यात आणि तसेच त्या सर्पांना पकडून कुठेही त्यांना इजा न होता त्यांची रक्षा करणारे आपले सर्पमित्रांचा सत्कार झाला पाहिजे, अशी एक कल्पना आपले शिवसेनेचे गटनेते गणेशभाऊ शिंदे यांना सुचली आणि एक आपण कार्यक्रम घ्यावा असं एक सर्व आमचे येवल्यातले सर्व शिवसेनेचे पदाधिकारी असो, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी असो, तसेच या येवले शहराचेच नव्हे महाराष्ट्राचे भाग्यविधाते आपले भुजबळ साहेब आत्ताच नवीनच आपल्याला यसगाव ते येवला पाणी पुरवठा योजनेचं अतिशय प्रयत्नपूर्वक ती योजना येवले वासियांसाठी आणणारे आपले समीर भाऊ भुजबळ या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आज या कार्यक्रमाचं आयोजन होत आहे. सर्पमित्रांचा सत्कार यासाठी की कुठेतरी समाजात आपण मानव जात ही मनुष्य जात आपण जगत असताना, आनंदाने गुन्हा गोविंदाने राहत असताना आपण सर्व प्राणी मात्रांची सुद्धा सेवा केली पाहिजे आणि ती सेवा करीत असताना अंधश्रद्धा बी दूर झाली पाहिजे. त्या सर्पांना संरक्षण भेटलं पाहिजे, सर्व प्राणी मात्रांना संरक्षण भेटलं पाहिजे. ते काम करत असताना हे सर्पमित्र आपल्या जीवावर उद्धार होऊन जीवाचे पर्वा न करता त्या सर्पांना पकडून आणि त्यांच्या जागेत जंगलात त्यांना सोडून देतात. त्या आज नागपंचमीच्या धर्तीवर त्या सर्पमित्रांचा सत्कार झाला पाहिजे आणि तो सत्कार या ठिकाणी आपले नगराध्यक्ष राजूभाऊ लोणारी, PI साहेब असतील आणि सर्वच पदाधिकारी व सर्वांनी पुढाकार घेऊन आज आपल्या येवल्या शहरातील सर्व सर्पमित्रांचा सत्कार केला आणि त्यांच्या ऋणातून थोडं तरी आपल्याला मुक्त होता यावं आणि त्यांना कुठंतरी उत्साह यावा असं कार्य करताना त्यासाठी जो कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं आणि तो अतिशय यशस्वी झाला. आणि मुक्तानंद शाळेचे प्रिन्सिपाल, प्राचार्य यांनी या कार्यक्रमाला आम्हाला मदत केली आणि शाळाचे ग्राउंड उपलब्ध करून दिले, त्यांचं धन्यवाद व्यक्त करतो. आणि